चलताना बॉलला पाठवलंय सरळ स्वीपर कव्हर सीमारेषा पार. या डावाची सुरुवात दमदार, मिळतील या धावा 4 चौकार. तर तसंच राजांचं शिलेदार आम्ही, आमच्या रक्ताचा रंग एकाच. थँक्यू डीजे. इथे सन्मान करतोय संजय कदम वॉर्ड उपाध्यक्ष यांचा. तर मी तुकारामजी इसगज यांना विनंती करतो की त्यांनी संजय कदम यांचा सन्मान करायचा आहे. बॅकफुटला गेले, पंच केलं बॉलला आणि पाठवून दिलं सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. यावेळेस एलिव्हेशन तितकंसं नव्हतं पण फोर्स प्रॉपर लावलाय आणि बॉल सरळ सीमारेषा पार. मिळतील या 6 षटकार. चांगली स्टार्ट मिळते. सुरुवात तर भन्नाट वेगानं निखिलच्या वतीनं मिळते टीम ओमकार 11 गिरगावला. अराउंड विकेट बिपिन शफल झाले खूप जास्त वेगानं ऑफस्टम्पच्या क्रिसबॉक्सच्या कोण्यावर जाऊन ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न. गतीचा अंदाज घेताना, फिरकीचा अंदाज घेताना. तसेच वशिष्ठ शहा देखील इकडे उपस्थित आहे, वॉर्ड अध्यक्ष. तर तसंच मी तुकाराम इसगज यांना विनंती करतो की त्यांनी मायाची उबदाव शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विशाल शाह यांचा सन्मान करायचा आहे. तर तसंच मी शांतारामजी इसगज यांना विनंती करतो की त्यांनी कालिदासजी तायडे यांचा देखील मायाची उबदाव शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. चार षटकांच्या फॉर्मॅटमध्ये वेगानंच पुढे जायचं असतं आणि तोच वेग धारण करण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केला. पण निखिलचा तो वेग पहिल्या 3 बॉलवर चांगलाच पाहायला मिळाला. 10 धावा त्यांनी बनवल्या आणि त्यानंतर 5व्या बॉलवर परतीचा प्रवास निखिलला करावा लागला. 1 गडी बाद 10 धावा. ओमकार 11 गिरगाव या संघाची परिस्थिती आहे. शेवटचा बॉल हाताळण्यासाठी बिपिन यांनी तयारी दर्शवलेली आहे आणि एक्सपिरियन्स कामी आलाय. पहिल्या 3 बॉलवर जरी त्यांना त्यांचं अस्तित्व सिद्ध करता आलं नाही पण 5व्या बॉलवर त्यांनी पलटवार केला आणि काउंटर अटॅक करताना निखिलचा प्रवास संपलेला आहे. आता गेल्या सामन्याचा तो मॅचचा पुरस्कार ज्याला मिळाला आहे तो प्रज्ञेश तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल स्ट्रोकसाठी जागा बनवली. या फलंदाजाला जर तुम्ही रूम दिलात तर तो बंगला बांधू शकतो आणि तो बांधलाय. बॉल पोहोचतो एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. चांगला पंच चौकार. थँक्यू. नवीन बॉलर लगेच पाठवून द्यायचं बघा, आपल्याकडे वेळ कमी आहे. फायनल देखील लख सूर्यप्रकाशात संपन्न व्हावी अशीच अपेक्षा प्रत्येक रसिकांची असणार आहे आणि म्हणूनच नवीन गोलंदाज लगेच वापरायचा आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले ओमकार 11 गिरगाव या संघाची 1 गडी बाद 14 धावा, ज्यामध्ये चांगला खेळ आपण निखिलचा पाहिला ज्यामध्ये 10 धावांचं योगदान होतं. त्यानंतर प्रज्ञेश आल्या चौकार प्राप्त करताना पाहायला मिळते. म्हणजेच कुठल्याच फलंदाजाला सेट होण्याची आता
गरज नसते. पॅव्हेलियन बॉक्समधूनच ते सेट होऊन येतात आणि प्रज्ञेशने तेच पाहिलं आणि तेच ओळखलं की बिपिन यांचा बॉल खूप जास्त रोटेट होतोय, टर्न मिळतोय आणि त्याच फिरकीचा अंदाज घेताना बॅकफुटला बॅलन्स करताना चांगला स्ट्रोक प्रज्ञेच्या वतीनं आपण पहिला जो 4 धावांचा राहिलाय. नवीन गोलंदाज येत आहेत आता बॉलिंग ट्रॅकवर. मनन बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. पंचांच्या उजवीकडून ते बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहे आणि स्ट्राईक एंडला फलंदाज असणार आहे सचिन, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये बघ्याची भूमिका घेतली आणि त्यांनी आता ती भूमिका बदलून आता फलंदाजी या भूमिकेमध्ये आता त्यांना यावं लागेल. सकाळपासून त्यांचा खेळ देखील तितकाच बहारदार राहिला आहे टीम ओमकार 11साठी. यावेळेस बघा हा फटका तर हवेत आहे. मिड ऑनला क्षेत्ररक्षक नाही आहे, मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाही आहे आणि त्याच संधीचा फायदा उचलताना स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न ताळमेळ चुकला क्षेत्ररक्षकांचा. फक्त कॉलिंग फलंदाजी करताना नको आहे तर क्षेत्ररक्षण करताना सुद्धा तुमच्यामध्ये कॉलिंग व्हायला हवी. ती कॉलिंग झाली नाही आहे, त्याचमुळे हा सोपा झेल निसटलेला आहे. मननच्या खात्यामध्ये एक विकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकली असती, पण मात्र नियतीची साथ मननला मिळत नाही, क्षेत्ररक्षकांची साथ मननला मिळत नाही आणि धावसंख्या दोन्ही पुढे जाऊन पोहोचते आता 16. या आकड्यावर 16 धावा, 1 गडी बाद. निराश आहे मनन, कारण क्षेत्ररक्षकांची साथ जेव्हा जेव्हा गोलंदाजांना मिळते तेव्हा त्यांची ऊर्जा अजून जास्त वाढते, पण जेव्हा क्षेत्ररक्षक उणीवा दाखवतात अशा वेळेला थोडीशी बॉडी लँग्वेज निगेटिव्ह होते गोलंदाजांची. पण पाहूया मनन आता त्याच लयीमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळेल का ज्या लयीसाठी त्याला दुसऱ्या क्रमांकावर बोलवण्यात आलेलं आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय प्रज्ञेश. धावसंख्या 15 झाले, माफ करा 15. धावसंख्या 15 झालेली आहे, 15 रन्स. चला जास्त वेळ घेऊ नका, एका बॉल नंतर इतका ब्रेक नकोय प्लीज. बघा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहतो ज्यामध्ये टाइम मॅनेजमेंट प्रॉपर नसेल तर तुम्हाला पेनल्टी लागली जाऊ शकते. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील येत्या काही वर्षांमध्ये तेच अनुकरण करावं लागेल टाइम मॅनेजमेंटसाठी. धावसंख्या 1 गडी बाद 15. चांगला बॉल, फलंदाजाची फिरकी घेऊन गोलंदाज आपलं अस्तित्व प्रस्थापित करतोय. भूलभुलैया यष्टिरक्षक देखील तितकासा अंदाज बांधू शकला नाही या टर्नचा. क्लासिकल टर्न बाय बॉलर मनन. धावसंख्या थांबले 1 गडी बाद 15 या आकड्यावर. स्ट्राईकवर प्रदेश तयार, छोटासा रनअप आहे गोलंदाज मननचा. व्रिस्ट मोमेंट प्रॉपर यूज केली जाते. पुन्हा एकदा स्लाइटली ऑफ कटर बॉडी लाईन अटॅक पाहायला मिळतो. रिप्ले पाहायला आवडेल या बॉलचा, कारण चांगला पेस, चांगली पिचिंग, चांगला टर्न या ठिकाणी मिळतोय. बघा यावेळेस बॉडी लाईन या तयारीमध्ये फलंदाज नव्हता, म्हणूनच मी म्हणालो ना जरी या स्पर्धेमध्ये फलंदाजांनी दबदबा राखलेला आहे पण काही गोलंदाज जे आहेत त्यांनी आपलं अस्तित्व या स्पर्धेत टिकवलंय. मनन हा त्या गोलंदाजांपैकी एक आहे. सकाळपासून त्यांची देखील लय चांगल्या दर्जाचीच आपण पाहिली. चला प्लीज मॅच थांबवू नका कुठल्या कारणासाठी. त्या ठिकाणी पंच आहेत तुम्हाला योग्य ती सूचना देण्यासाठी, आयोजक आम्ही आहोत त्या ठिकाणी तुम्हाला नियम समजावून सांगण्यासाठी. आणि सकाळपासून तुम्ही खेळताय त्याच्यामुळे सर्व नियम या मैदानातले या स्पर्धेचे तुम्हाला ठाऊक असतील हीच धारणा आमची. धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 15 धावा, बॅक टू बॅक 2 डॉट. चांगली गोलंदाजी मननची आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर तयार, ओव्हर द विकेट. फुललेनचा बॉल होता, स्टेप आउट झाले, त्यानंतर बॉलला केलंय टर्न ऑन साईडला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीपमधून पुढे येईल तोपर्यंत मिळते 1 धाव. 1 धावांनी तितकंसं नुकसान होणार नाही आहे महादेव 11 या संघाचं, कारण त्यांच्याकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. म्हणूनच त्या स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप समोर जर एक टार्गेट सेट करायचं असेल तर कमीत कमी 50, पहिल्या 4 षटकामध्ये कमीत कमी 50 धावांची मजल पूर्ण करावी लागणार आहे टीम ओमकार 11 गिरगाव या संघाला. आतापर्यंत या षटकात बॉल्स डिलिव्हर झाले 4, खर्च केले 2 धावा मननने. धावसंख्या झाले 16. आखुटप्याचा बॉल राईज होतोय यावेळेस. बघा लेफ्ट हँडेड बॅटर्ससाठी हा लेग कटर बॉल हाताळलेला आहे. फलंदाजाला चकवा देऊन बॉल यष्टिरक्षकाच्या हातात विसावतोय. मननने आपली उपस्थिती मैदानाच्या आतमध्ये रोखठोकपणे दाखवलेली आहे. शेवटचा बॉल या सेकंड ओव्हरमधला. दरम्यान हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र जीवाचा आकांत करतोय आणि शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवतोय. कॅच कॅरी होतोय आणि हा धक्का बसतोय दुसरा.
आपला सर्व सन्मान्य पाहुण्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय की आपली उपस्थिती खूप महत्त्वाची होती आणि आपण अजूनही थांबा. बक्षीस समारंभ थोड्याच वेळात आपण सुरू करणार आहोत. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 2 गडी बाद 16 झाले. नवीन गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बॉलर नेम प्लीज. गोलू विनीत गोलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत. चला मॅच ऑन ठेवा मित्रांनो. यानंतर अजून एक अंतिम सामना आणि मी रॉयल वॉरियर्स वसीमभाई आपणास विनंती करतो की आपली रिपोर्टिंग द्यायची आहे, कारण या सामन्यात जो संघ जिंकणार आहे तो अंतिम फेरीमध्ये रॉयल वॉरियर्स या संघासोबत भेट देणार आहे मैदानाच्या आतमध्ये. विनीत बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत. प्रज्ञेश खेळत आहेत 6 वर. नवीन फलंदाज राहुल तुम्हाला नॉनस्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. चांगला खेळ आतापर्यंत महादेव 11 या संघातील गोलंदाजांचा राहिलाय, पिता पुत्रांचा राहिलाय. फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्ह आहे. तितकासा प्रॉमिसिंग एलिव्हेशन नाही आहे. गॅपमध्ये जरूर आहे बॉल, पण उंच उडी घेऊन बॉल अडवलाय. थ्रो केलाय. बॉलिंग एंडला मिळते फक्त एकच धाव. बॅकअप आहे. बॅकअप बघा, जवळपास 3 क्षेत्ररक्षक बॅकअप देण्यासाठी येत आहेत या थ्रोसाठी. 1 धावेची होईल वाढ. धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 17 या आकड्यावर. जितका मोठा संघर्ष तितका मोठा विजय असं म्हटलं जाते, कारण एक हाती विजय कोणाच्याच लक्षात राहत नाही, पण संघर्षातला विजय वर्षानुवर्ष लक्षात राहत असतो आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही संघातील खेळाडूंचा पाहायला मिळतोय. आताच्याकडे घडीला गोलंदाज भाव खाऊन जात आहेत. विनीतने सुद्धा या षटकाची सुरुवात चांगली केली. फुलटॉस जरी हाताळलाय पण तो रीच मिळाला नाही या फलंदाजाला स्ट्रोक कनेक्ट करण्याचा. विनीत तयार बॉलिंग ट्रॅकवर. पंचांच्या डावीकडून अराउंड विकेट. यावेळेस बघा पल्ल्यात होता आणि त्या बॉलला मैदानाच्या बाहेर धाडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न फलंदाज राहुलचा. आल्या आल्या त्याने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिले. असेल तर मागे बघून चालत नाही आणि तेच पाहायला मिळते राहुलच्या वतीनं. आल्या आल्या मात्र त्याने ओळखलं की आपल्या संघाची धावसंख्या तितकीशी पूरक नाही आहे. धावसंख्येला वेग देण्यासाठी मोठा स्ट्रोक आवश्यक. यावेळेस तितकाचा प्रॉमिसिंग फटका नाही. बॉल पोचते लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. इझिली बॉल कॅरी करतोय, थ्रो करतोय. बॉलिंग एंडला तोपर्यंत मिळते 1 धाव. चांगलं सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एरियल स्ट्रोक देखील आपण पाहतोय आणि तितक्याच ओघाने ग्राउंड स्ट्रोकवर देखील लक्ष या फलंदाजांचं राहिलेलं आहे. प्रज्ञेश थोडा वेळ घेताना पाहायला मिळालाय. 6 बॉल्समध्ये त्याने 7 धावा बनवल्यात, पण राहुलचा स्ट्राईक रेट 350चा. 2 चेंडूमध्ये त्याने 7 धावा बनवलेल्या आहेत. धावसंख्या 2 गडी बाद 24. 24 रन्स. राहुल तयार. चांगली गोलंदाजी विनीतची आपण पाहतोय. बिपिन झटाके यांनी खेळाडूंना चांगलंच घडवलेलं आहे, कारण महादेव 11 या संघाचा विचार केला तर फिरकीपटू खूप जास्त संख्येने आपण पाहतोय. फिरकीपटूंची वारंवारता चांगली आहे. तिन्ही गोलंदाज जे आपण पाहिले या डावामध्ये तिघांनी फिरकीवर विशेषतः भर दिलेली आहे. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात विनीतने या षटकामध्ये. मग यावेळेस फटक्याची निवड तर चांगलीच होती, पण एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय जरूर. पूर्णपणे आपलं शरीर त्यांनी झोकलं हा बॉल कॅरी करण्यासाठी, पण मात्र त्यांना बॉल आपल्या हातात सामावून ठेवता आला नाहीये. दरम्यान पूर्ण होते या ठिकाणी ती 1 धाव. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2. लास्ट बॉल ऑफ 3rd ओव्हर. चांगली परिस्थिती आहे महादेव 11 या संघाची या डावामध्ये. आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. स्ट्रेट हिट आहे. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल सरळ जाईल स्ट्रेट लॉंग ऑन. सीमारेषा पार. फ्लॅटेड सिक्सर. तर थोड्याच वेळात आपल्या टुर्नामेंटचे एक असं नाव ज्या नावाने ही टुर्नामेंट एक वेगळंच रूप घेऊ शकते, ते म्हणजे ॲडव्होकेट पंकजी जाधव. थोड्याच वेळात त्यांचं इकडे आगमन होणार आहे. चला ओव्हर ब्रेक टाइम पास नको प्लीज. थँक्यू.
हिस्सा मिळेल, सर्वांना समसमान मिळेल, टेन्शन घेऊ नका. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 2 गडी बाद 31, 31 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 आफ्टर 3 ओव्हर्स. टीम ओमकार 11 गिरगाव शेवटच्या षटकाची हाताळणी करण्यासाठी बॉलिंग मार्कवर बॉलर येत आहेत. सचिन येत आहेत गोलंदाजी मार्कवर. सचिन चला आपण लगेच तयारी दर्शवा, आपल्याकडे आपल्या वेळ नाहीये. यानंतर अजून एक अंतिम सामना आम्हाला पूर्ण करायचा आहे आणि म्हणूनच त्या अंतिम सामन्याचं महत्त्व आम्हा सर्वांना ठाऊक आहे, कारण त्याच सामन्यासाठी आपण एकंदरीत हे 14 सामने पाहिले आणि आता त्यानंतर जो 15वा सामना या पुढचा असणार आहे. 2 गडी बाद 31 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. प्रोजेक्टेड स्कोर असेल 41चा, पण मला असं वाटते 50चा मॅजिकल आकडा गाठावा लागेल. फुल टॉस बॉल ऑन साइडला, क्रॉस बॅटेड स्ट्रोक इनटू द गॅप. बॉल सरळ स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील या धावा 1 2 3 4. चौकार. नाही जमणार हा विचार करण्यापेक्षा एकदा करून बघा, नक्की जमेल. आणि या ठिकाणी फुल टॉस बॉलवर तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. तितकंसं एलिव्हेशन नव्हतं, पण गॅप स्ट्रोक सिलेक्शन. सचिन कमी गतीचा हा बॉल आणि दुप्पट गतीने बॉलला टोलावलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे, पण या ठिकाणी बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा अधिकृत इशारा, षटकार. व्हॉट अ शॉट. मिळतोय 6 धावांचा जॅकपॉट. दोन गडी बाद 41 धावा. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा वसूल केलेल्या आहेत. प्रज्ञेश या फलंदाजाने 10 चेंडूंमध्ये त्याने 18 धावांचं योगदान दिलं आहे. राहुल देखील चांगल्या लईमध्ये आपण पाहतोय. 3 चेंडूंमध्ये 13 धावा आणि आता सांघिक धावसंख्या 41 झाले. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवर सचिन तयार. तो यावेळेस बघा ऑन द राईट स्ट्रोक सिलेक्शन. बॉल सरळ एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेनं त्या ठिकाणी रेजिस्ट होतोय का बॉल पाहूयात. दरम्यान एकदा पळून पूर्ण केलेले आहे. जोपर्यंत पंचांचा इशारा येत नाही तोपर्यंत धावायचा. आता इशारा अधिकृत येतोय. 4 धावांचा चौकार. आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा पैराज धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा. सचिनकडे तो अनुभव आहे, फक्त त्याला त्याच्यातील असलेल्या शक्तीचा साक्षात्कार अजून झाला नाही. पहिल्या 3 बॉलवर त्याने खर्च केलेले आहेत 14 धावा, पण अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि सचिनने वेळीच स्वतःला सावरलं नाही तर मात्र प्रतिस्पर्धी संघाला आवरणं थोडं मुश्किल होऊन जाईल. दरम्यान धावसंख्येकडे लक्ष वेधलं तर झाले ओमकार 11 गिरगाव या संघाची धावसंख्या 2 गडी बाद 45. 3 गोलंदाजांनी चांगली अप टू डेट गोलंदाजी हाताळली पहिल्या 3 षटकांमध्ये, पण या शेवटच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत चौकार आणि षटकार आणि चौकार 3 बॉल्समध्ये पूर्णपणे बरचष्मा राहिलेला आहे ओमकार 11 या संघाचा. यावेळेस चांगला बॉल, पण तितका चांगला कॅच होईल का? यस, एक्झॅक्टली कॅच कॅरी होतोय. आणि पहिले 3 बॉल जरी सचिनला आपल्या नावावर करता आले नाही, पण 4था बॉल तो आपल्या नावावर करतोय आणि प्रज्ञेशला परतीचा प्रवास करावा लागतोय कॅच आउटच्या स्वरूपात. प्रज्ञेश बाद. आलेले आहेत नवीन फलंदाज शेवटच्या टप्प्यावर आणि स्ट्रॉंग स्लॉग हिटर म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि मोक्याच्या क्षणाला त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाठवलेलं आहे. संघाची धावसंख्या 3 गडी बाद 45. बॉल डिलिव्हर झालेत या षटकातले 4. चांगला प्रतिकार आपण पाहिला सचिन यांचा. बॅट अँड पॅड मधला बॉल मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक बॉल पोहोचतोय लॉंग ऑनला. बॉल कॅरी होईल तोपर्यंत मिळते 1 धाव. एका धावेच्या वाढवून धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 46 धावा. 46 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. तो हा बॉल कुठला संघ
आपल्या नावावर करेल. एका बाजूने आहे ओमकार 11 आणि एका बाजूला आपण पाहतोय महादेव 11. एक आहे संघ गिरगावचा आणि एक आहे संघ दहिसरचा. 3 गडी बाद 46 धावा. ओमकार 11 गिरगाव. शेवटचा बॉल हाताळण्यासाठी बॉलर मार्कवर बॉलर तयार सचिन. यावेळेस बघा हा तर बॉल मेजवानीचा होता. सरळ सरळ बॉलला ऑन ड्राईव्ह करताना पाठवून दिलंय लॉंग ऑन सीमारेषा पार. या डावाचा समारोप दमदार. धावसंख्या पोहोचते 52 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 24 चेंडूमध्ये 53 धावांची. के अंदर आते हुए इसके पहले जो बैटिंग यहां पर जेपी ने की थी आउटस्टैंडिंग. जेपी ने इस मैदान पर 57 रन बनाए थे पहले मैच में. उसके बाद सेकंड मैच के अंदर उन्होंने रन बनाए 15. आज के सर्वाधिक रन बनाने वाले बल्लेबाज है जेपी. एक तरफ सामने है श्री और पहला ओवर इस वक्त तरुण शायद मेरे ख्याल से गेंदबाजी लेकर आएंगे, लेकिन अब देखते हैं किसको गेंदबाजी मिलती है. और पहले ओवर की शुरुआत होने जा रही है शगुन ने इसके पहले ओवर में बहुत बढ़िया गेंदबाजी की थी. केवल 7 या 10 रन दिए थे और मैच को अपने बाद नजदीक लाया था. वही शगुन को इस वक्त पहला ओवर दिया जा रहा है. अगली गेंद इस वक्त मैच स्टार्ट होता हुआ. ये 6:10 हो चुके हैं और मुकाबले की शुरुआत यहां पर होने वाली. इसके बाद अंतिम मुकाबला है, फाइनल का मैच खेला जाएगा. जेपी स्ट्राइक पर 53 रनों का टारगेट यहां पर दिया गया है. 4 ओवर में लगभग 15 के औसत से बल्लेबाजी करनी होगी इस मैच को जीतने के लिए. विशाल ने 6 रन लगाकर मैच को जिताया था इसके पहले. पहली गेंद और गेंद को खेला लेग साइड पर. पहली गेंद पर जेपी और ये 6 गेंद उनको हाथों को लगकर बाहर जाती हुई. इस वक्त लक उनके साथ में है, गेंद बाहर गई और 6 रनों के लिए
और ये जैनेश के बल्ले से शानदार शॉट, शानदार शॉट इस वक्त। फिर एक बार शानदार खेला, ये तो गेंद बाहर रहेगी। आज मात्र इरादा पक्का है, शानदार शॉट खेलना अच्छा है और गेंद को खेला है डीप। पे दो बड़े शॉट चंद्रा की तरह मागे चांद जिकडे लोक दिखाते हुए पडद्यावरती बल्लेबाज बसले त्यांनी को, पडद्याच्या मागे बसा। गेंदबाज को इस बार जगह बनाकर गेंद को खेला है ऑफसाइड गेंद पर और अब श्री बल्लेबाजी के लिए आएंगे। 3 गेंदों में 13 रन अब तक अर्जित किए हैं बल्लेबाजी के तौर पर जेपी ने और इस वक्त बल्लेबाजी की शुरुआत श्री बल्ले बैटिंग पर क्रीज पर आते हुए। जो पर्दे पे खिलाड़ी बैठे हैं प्लीज डीप पॉइंट पर थोड़े पीछे बैठिए। जो हमारे एक्सर के सारे खिलाड़ी भाई बहन वहां पर बैठे एंजॉय कर रहे हैं। अगली गेंद इस वक्त फिर एक बार चलती हुई। आइए इस वक्त स्कूप का शॉट खेला है 4 रनों के लिए, चौका जरूर मिलेगा। गेंद बहुत आउटफील्ड बहुत तेज है और 4 रन वहां पर जाते हुए चौके के 7 रन संख्या यहां पर फिर एक बार बढ़ती हुई। बैकफुट पर गए, जगह बनाया और गेंद को खेला। गया फिर एक बार अगली गेंद इस बार खेला। फिर एक बार खेलना चाहते थे, कवर पर गेंद गई लेग साइड पर, डबल माइंड हुए खिलाड़ी और 1 रन का खेल अभी भी शेष है। रन संख्या स्कोर बोर्ड पर अब हुई है यहां पर तब्दील। रन संख्या स्कोर बोर्ड हम देख रहे हैं 18 रन इस वक्त स्कोर बोर्ड। जेपी और ये तो लाजवाब शॉट गेंद थी और क्या जेपी ने नजाकत के साथ खेला। इस ओवर में 3 6 लाए। शुभम इस वक्त अच्छे गेंदबाज, शगुन इस वक्त अच्छे गेंदबाज नहीं साबित हुए और पहले ओवर के बाद रन संख्या स्कोर बोर्ड पर है 24 रन। बहुत ही अच्छे फॉर्म में लगभग रन संख्या यहां पर जीतने के लिए 53 रनों का टारगेट है। पहले ओवर में यहां पर 24 रन अर्जित किए। 29 रनों का लक्ष्य अब यहां पर है। प्रति ओवर 10 के औसत से बल्लेबाजी करेंगे। जेपी मैदान के अंदर ऑन फायर है और आज उनका इरादा बहुत पक्का है। शानदार बैटिंग उन्होंने की है। अभी का 1 रन, रन संख्या 25 रन, 28 रनों की दरकार यहां पर इस वक्त इस मैच को जीतने के लिए। ओहो क्या बात है, ब्लॉक कॉल यहां पर गेंद थी। तरुण बिस्टा गेंदबाजी के लिए इस बार तरुण ने लय संभाला यहां पर साबित की है। अच्छे गेंदबाज है, अच्छी ऑफ ब्रेक का इस्तेमाल करते हैं। सीधे अंदर इस बार मीडियम गति की गेंद थी ये। इस बार रिवर्स शॉट, क्या बात है, अद्भुत इस वक्त गेंद को खेला है, शानदार।
बहुत ही जबरदस्त। देखने मिलता हुआ जेपी का, बहुत दिनों के बाद बहुत अच्छी बैटिंग और अक्सर टीम के लिए 100% का एफर्ट जेपी की ओर से। इस ओवर में 10 रन आने बहुत जरूरी है। अब तक 5 रन आए हैं, 2 गेंदों का खेल बहुत जरूरी है। अब 2 गेंदों का खेल यहां पर शेष है और रन भी आना जरूरी है। जेपी इस बार खेला गेंद, ये भी गेंद शायद बाहर होगी मेरे ख्याल से, और 6 रनों के लिए अच्छा प्रयास किया था कि इस वक्त गेंद को फील्ड करना। गेंद बाहर गई है 6 रनों के लिए। इस बार ये कैच देना चाहते थे लेकिन नहीं ले पाए, और जरूर विकेट यहां पर रन मिलेगा, विकेट नहीं मिलेगा, गेंद बाहर जाएगी 4 रनों के लिए। बहुत ही शानदार और दमदार बल्लेबाजी। ओवर समाप्त हुए तरुण का। रन संख्या स्कोर बोर्ड पर अब है यहां पर 39 रन। अब रन संख्या चाहिए जीतने के लिए 12 गेंदों का। के लिए थोड़ी सी दिक्कतें यहां पर हो रही है। अपडेट यहां पर रन संख्या होती हुई स्क्रीन के ऊपर, और रन संख्या 12 बॉल 14 रन टू विन। और आए हैं गेंदबाजी के लिए अक्षय। बहुत ही मुश्किल है यहां पर, और सामने श्री। इस बार श्री ने घूमकर खेला है, गेंद सीधे सीमा रेखा के नजदीक गेंद है और गेंद को फील्ड किया। जेपी यहां पर 2 रन लेना चाहते थे लेकिन 1 रन से समाधान यहां पर मिलता हुआ संतुष्ट होते हुए। अगली गेंद इस वक्त जो दर्शक यहां पर है सामने, प्लीज जरा साइड में हो जाइए। वायर के ऊपर से आप लोग जा रहे हैं, प्लीज आप लोगों से निवेदन थोड़े से साइड में हो जाइए। केवल 1 रन। वसीम भाई यहां पर आइए टॉस के लिए। वसीम भाई अगर होंगे तो यहां पर आइए। आहा, ये तो क्या फाइन पर खेला, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है वहां पर 6 रनों के लिए। ऑन 7 रन की दरकार यहां पर है। जेपी यहां पर ऑन फायर है। 40 रन जेपी के बल्ले से निकले हैं अब तक। अगली गेंद जेपी के लिए, और रिवर्स शॉट खेला है यहां पर जेपी ने। केवल 1 रन वहां पर मिलेगा, दूसरे की दौड़ लगाएंगे लेकिन नहीं, श्री यहां पर रुके हैं। अब रन संख्या 6 की दरकार यहां पर है। 47 रन हुए हैं। अभी भी 3-4 गेंदों का खेल अभी शेष है यहां पर। अक्षय गेंदबाजी कर रहे हैं। 3 गेंदों का खेल अभी भी बाकी है, और अब तक श्री अभी भी ऑन चार्ज हुए नहीं है। श्री भी एक उम्दा खिलाड़ी है, बढ़िया बल्लेबाजी करते, लंबे शॉट लगाते। अब तक श्री के बल्ले से एक ही चौका आया है, और ये श्री के बल्ले से लंबा शॉट, और इसी के साथ ये मैच फिनिश किया है। 3 ओवर के अंदर ही मैच को समाप्त किया। ये है पावरफुल महादेव 11 के सारे दमदार आउटस्टैंडिंग खिलाड़ी। बहुत ही जबरदस्त